हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत पास्ता रेसिपी. खूप साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. तर ह्यासाठी आपल्याला अगोदर काय लागणार आहे, पास्ता. इकडे मी 2 प्रकारचे पास्ता घेतलेत, तुम्ही बघू शकताय. झिगझॅग आणि प्लेन आहेत. तर हे वेगवेगळ्या साईज आणि शेपमध्ये बाजारामध्ये अवेलेबल असतात. स्वस्तही आहेत. तर तुम्ही बाजारामधून तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊन या. तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर पास्ता बनवण्या अगोदर पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, ते एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही किती पास्ता बनवणार आहात त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घ्या आणि त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे. थोडंसं मीठ आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. तेल घातल्यामुळे काय होतं, पास्ता चिकट होत नाही, सुटसुटीत होतो. तर आपण आता ह्यामध्ये पास्ता ॲड करूया. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की फुल गॅसवर आपल्याला हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे. आता हा पास्ता शिजला आहे की नाही हे तुम्ही चमच्याने बघू शकता. जर चमच्याने तो पटकन तुटला तर आपला पास्ता शिजलेला आहे. तर आपण आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ह्यासाठी आपल्याला पुढे अजून काय लागणार आहे ते आपण बघूया. तर इकडे मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे. 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या मी बारीक चिरून ठेचून घेतल्यात. कोथिंबीर आणि हिरवे वाटाणे, लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, धना पावडर आणि अजून काय लागणार आहे ते मी सांगते. तर इकडे तेल गरम करून घेतलं आहे आपण. तर त्यामध्ये 1 चमचा जिरे, छोटा चमचा, त्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या ठेचून बारीक चिरून घेतल्या त्या घालायच्या आहेत. मिरच्या तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही घाला. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घाला. आणि कांदा टाकल्यानंतर आपल्याला लगेच वाटाणा ॲड करायचा आहे. म्हणजे काय होईल, कांदा आणि वाटाणा चांगले भाजले जातील. वाटाणा आपला तेलामध्ये चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट, धना पावडर, लाल मिरची पावडर ॲड करूया. हे व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपल्याला ह्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे. तर हे व्यवस्थित हलवून घेऊया. आता हे व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो पटकन नाही टाकायचं आहे, थोडा उशिरानेच टाकायचा. आणि आता आपण यामध्ये 1 पास्ता मसाला पॅकेट ॲड करणार आहोत. आणि आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊया. आणि नंतर मग आपण यामध्ये पास्ता घालणार आहोत. आता सगळा मसाला ह्या पास्त्याला लागेल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला खूप जोरात मिक्स नाही करायचं आहे. तर पास्ता नीट मिक्स करून घ्यायचा आहे की जेणेकरून तो तुटणार नाही आणि बारीक होणार नाही. आता आपण ह्यामध्ये मीठ ॲड करूया. आपण शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने आपण आता याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. तर मी इकडे अर्धा चमचा मीठ घातलं आहे. माझा चमचा मोठा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने ॲड करा. आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूया. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो केचप घालायचं आहे. टोमॅटो केचपमुळे पास्त्याची चव एकदम छान होते. पास्ता खायला खूप चविष्ट होतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये पेस्ट घाला. आता आपला हा पास्ता खाण्यासाठी रेडी झालेला आहे.
आता हा एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, खूप छान सुटसुटीत असा पास्ता झाला आहे. बनवा आणि कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.